बीडमध्ये धर्मांतराचा नवा आरोप समोर आलेला आहे। बीडच्या जेलमध्ये धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप झाल्यानंतर आता आणखी एक आरोप होतोय। बीडच्या वडवणीमध्ये एका हॉलमध्ये काही समाजाच्या लोकांना एकत्र बोलावलं जातं आणि पैशाचं आमिष दाखवून त्यांचं धर्मांतर केलं जातं असा आरोप आहे। पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे। तर नितेश राणेंनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातलंय। आपण पाहूया हा सगळा प्रकार काय आहे। बीड मध्ये धर्मांतराचा मोठा कट, 100 जणांच्या धर्मांतराचा आरोप। धर्मांतर बंदी कायदा लवकरच येणार। बीड मधल्या वडवणी मधला हा व्हिडिओ। वडवणी शहरातल्या कानपूर रस्त्याजवळ असलेल्या एका सभागृहात वडार, कैकाडी, भोई आणि शीख धर्मातल्या शिकलकरी बांधवांसह इतर धर्मातल्या महिला पुरुषांचं धर्मांतर केलं जातं असा आरोप आहे। पैशांचा आमिष दाखवून हे धर्मांतर केलं जातं असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। रविवारीही अशाच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। धर्मांतर केलं जात असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे काही शिवसैनिक तिथे गेले आणि धर्मांतराचा हा प्रयत्न हाणून पाडला। या प्रकरणी पास्टर दिनेश लोंढे आणि त्याच्या 3 सहकार्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मग आम्ही त्या व्यक्तीला विचारलं की अनेक दिवसापासून हे तुम्ही करत असाल तर तुमची संस्था आहे का, तुम्ही पुण्या म्हणजे या वडवणी शहरात पोलीस स्टेशनला माहिती दिली का, या ठिकाणी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये काही माहिती दिली का, म्हणजे रितसर त्या ठिकाणी कुठं तुमचं काय संस्था आहे, कशामुळे आहे, काय करतात, किती परिवर्तन झालं लोकांचं याची आम्हाला माहिती पाहिजे। म्हणून त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला तो व्यक्ती जो होता तो परेशान झाला आणि त्यांनी आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं आणि रितसर आता कारवाई करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला त्यांना नेलं। बीड मध्ये गेले 2 वर्ष धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप आहे। दर रविवारी एका हॉलमध्ये वडार, कैकाडी, भोई आणि शीख धर्मातल्या लोकांना बोलावलं जातं आणि त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावतात असा आरोप आहे। त्यासाठी पैशांचा आमिष दाखवलं जातं। गेल्या रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला जवळपास 100 लोक उपस्थित होते। त्याआधी जिल्हा कारागृहात कैद्यांचं धर्मांतर करत असल्याच्या आरोपांनीही खळबळ उडाली होती। त्यानंतर कारागृह अधीक्षक पेट्रोस गायकवाड यांची नागपूर कारागृहात कारागृह उपअधीक्षकपदी तडकाफडकी बदली करण्यात आली। आता दर रविवारी कार्यक्रम घेऊन धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप आहे। अशा धर्मांतराच्या घटना लवकरात लवकर थांबवायच्या आहेत। त्यासाठी लवकरच धर्मांतर बंदी कायदा आणणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। यासाठी आमच्याकडे धर्मांतर विरोधी कायदा लवकरच राज्यात येतोय ना, हेच त्या घटना आम्हाला थांबवायचे, हेच तर आमच्या देवाभाऊच्या सरकारचं मुख्य अजेंडा आहे की लवकरच आमच्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा जेव्हा लागू होईल ना, हे सगळे हे जे काही मनसुबे हे सगळे षडयंत्र बंद होऊन जातात। बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतराला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारने धर्मांतर प्रतिबंध कायदा आणावा अशी भाजपच्या आमदारांची आणि हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे। कुणी धर्मांतर करण्याआधी 15 दिवस स्थानिक प्रशासनाला याबाबत कळवण्यात यावं असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याबाबत किंवा कायदा आणखी कठोर करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात दिली। राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलाय। तसंच बळजबरीने किंवा प्रलोभनाने धर्मांतर केल्यास कायद्यामध्ये शिक्षेची तरतूदही आहे। धर्मांतर प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची तरतूद याआधीच अनेक राज्यांनी केली आहे। बीडमधल्या वडवणी गावात नेमका काय प्रकार सुरू होता त्याची पोलीस आता अधिक चौकशी करतायत। चौकशीनंतर या धर्मांतर प्रकरणातलं सत्य बाहेर येणार आहे। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।